बरोबर तो आज सकाळी एक म्हातारा मधू कारखान्यात यायला थोडा त्याला उशीर झाला, तर त्या गेटवरच्या सेक्युरिटी गार्डला कसं तरी विनंती करून तो आज प्रवेश मिळवला खरा, परंतु त्याचा गार्ड समोर उभा होता. तो म्हणजे मॅनेजरने त्याला जवळ बोलावलं आणि त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याला मारहाण करायला लागला. हे पाहून मला सहन झालं नाही. मी तिथे एक सुपरवायझर म्हणून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्याही ऐकेना. त्यानंतर माझ्यावरच हात उचलला. ज्या वेळेस माझी तळपायची आत मस्तकात गेली तसाच त्याचा हात धरलाय आणि 2-3 त्याच्या थोबाडीत आणले. पण काय, काही क्षणातच मला नोटीस मिळाली. उद्यापासून कारखान्याचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद व्हावे. प्रत्येक माणूस आपल्या घरचा कर्ता असतो. त्याच्या कृतीवर घरच्या लोकांचं पोट असतं, म्हणून तो कामाला एक पूजा समजतो. पूजा समजून काम करीत असतो. पण काम ही पूजा असेल तर मग काम देणारा परमेश्वराच्या जागी नसेल का? मग ज्याला आम्ही परमेश्वर समजतो तीच माणसं जर अशी वागली तर आपण जायचं कुठं? का वागवल्या जातात आम्हा मजुरांना एखाद्या गुराढोराप्रमाणे? खरंच स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष झाली, अजूनही आमच्या मजुराच्या बाबतीत राज्यघटनेत तरतुदी आहेत. परंतु एवढी वर्ष झाली असताना सुद्धा मजुराला त्याचा हक्क का मिळत नाही? आता कुणाकडे बघायचं आम्ही? ज्याच्याकडे आम्ही आतुरतेने बघतोय, ज्याच्यावर विश्वास ठेवून बघतोय, तीच माणसं आमच्याकडे पाठ फिरवतात. पण आम्ही करायचं नाही काय? जे काही केलं ते चूक वाटते का? तुम्ही जे केले ना ते अगदी योग्य आहे बघा. हे बघ कामिनी, अगं मी काय करू? कुणावर जर अन्याय अत्याचार होत असला ना तर माझ्या तळपायची आत मस्तकात जात. मला सहनच होत नाही. मी तरी काय करू का? कामिनी, जे काही केलं त्याचा कधी कधी मला पश्चाताप सुद्धा होतो. दर महिन्याला पगार मिळत असताना सुद्धा आमच्या घरात अडचण जाणवायची. आता बिना पगारात कसं भागेल ते कळत नाहीये मला. तुम्ही कशाला काळजी करता? आता लवकरच आपल्या आदित्य नोकरीला लागणार आहे आणि त्याला नोकरी लागूपर्यंत माझं मंगळसूत्र आहे ना, आपण ह्याला विकू आणि काही दिवस आपला संसार विकायचा आणि संसार भागवायचा. विवाह सारख्या पवित्र बंधनात मिळालेलं तुला हे स्त्रीधन आहे, तुझ्या सौभाग्याचं लेणं आहे आणि हे सौभाग्याचं लेणं विकून मी संसार भागवायचा? नाही, मला हे शक्य होणार नाही. सौभाग्याला खरी शोभा तर काळ्या पोतीनच येते ना.
आणि दागिन्यांचं काय हो? दागिने असतातच अडचणीमध्ये उपयोगी नाही सर. आता ह्या दागिन्याची खरी गरज मला नाही, तर आपल्या ह्या संसाराला आहे. वा कामिनी वा. अगं आज तुझ्यातला खरेच तुला मोठेपणा दिसलाय. शोभतेस खरी या मंदिरातली देवी. तुझ्या बोलण्याने हे मंदिर कसं एक मंदिर झालंय. मी या मंदिरात आले आणि पतीच्या रूपात तुम्ही मला मिळाले. या घरात प्रत्येकाची मनापासून सेवा करणं हेच तर माझं खरं कर्तव्य आहे. हीच तर माझी खरी पूजा आहे ना. खरंच खरंच मी भाग्यवान म्हणून की काय. तुझ्यासारखी दुःखाला सुद्धा सुख मानून जगणारी गरीब पत्नी मला मिळाली. खरंच मी खूप भाग्यवान आहे. खरंच तुझी किती स्तुती करावी तेवढी कमी आहे कामिनी. हो पुढे पुढे अजून किती स्तुती करणार आहे माझी. आजकाल मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. कसली गंमत? हो ती गंमत तुम्हाला माहित आहे, ओळखा ना. हे गंमत तुला माहित आहे आणि ती मी ओळखायची म्हणजे हे कसं शक्य आहे? अहो, आपल्या घरीकडे एक पाहुणा येणार आहे. अच्छा म्हणजे आदित्यचा वगैरे फोन आला होता का? म्हणजे आदित्य सोबत तुम्ही पाहुणा येणार आहे का? हो असं कसं करता हो तुम्ही? तुम्ही ना अगदी खुळ्यात खुळे. इकडे या. हो म्हणजे मी बाप होणार आहे. वा 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 वा. मी बाप होणार आहे. आदित्य किरण दादा होणार आहे आणि आमची कामिनी राणी आई होणार आहे. अरे वा वा. हे जे सांगितलंस ना हे ऐकून माझं मागील दुःख मी सर्व विसरून गेलो. आता आपण आपले सगळे जुने दुःख विसरून जाऊया आणि आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करूया. खरंच ती बातमी तशी आहे. आई होणं बाप होणं खरं म्हणजे आपण एखाद्या बाळाला जन्म देऊन त्याला नवजीवन देतो ना तसंच आपल्याला सुद्धा नवजीवन मिळते. आई होणं मी बाप होणं. पण मला एक सांग किती महिन्यांनी? ईश्वर, मी नाही सांगणार. अच्छा आई सांगणार तर मी आकडे मोजणार. हो, ज्या आकड्यावर तू थांबलीस ना तेवढ्या महिन्यांनी 1 महिन्यानी 2 महिन्यांनी 3 4 5 5 महिन्यांनी बाई आणि मी बाबा. अरे वा वा वा. आपण त्याचं नाव काय ठेवायचं? आधी बाळाला तरी द्या, मग ठरवू नाव काय ठेवायचं ते. हा ही बरोबर आहे. तुमच्यावर संसार करता करता खरं मी धन्य झाले. सांगू मला, तुम्ही कामामध्ये व्यस्त असता, मी घरात व्यस्त असते. खूप काही सांगायचं असतं तुम्हाला माझ्या मनात, पण वेळच मिळत नाही. आणि सांगू तुम्हाला माझ्या मनात काय सांगायचं. अगदी मन मोकळेपणानं सांग. तुला काय सांगायचं ते सर्व सांग. राहू द्या, आपण मग कधीतरी बोलू. ठीक आहे? ठीक आहे. चला, आधी तुम्ही जेवण करून घ्या. हो जेवायला. हा हॅलो. हा आदित्य बोल ना. काय बस स्टॉपवर आता पोहोचलास? ते पण घर वगैरे फोन करून नाही सांगायचं काय येण्याच्या बाबतीत? हा काहीच झालं. ठीक आहे काय किरणला